उद्या दसरा आहे, विजयादशमी. तर दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला ह्या एका झाडाचं पान घरी आणायचं आहे. कुठलं हे झाड आहे, त्याचे काय लाभ होतात, याशिवाय घरातील वाईट गोष्टी बाहेर फेकल्या जातील जर तुम्ही या झाडाचं पान आणलं तर. आणि सोबतच दसऱ्याला सरस्वती पूजन कसं करायचं आहे, आपण कमवतो त्या गोष्टींची पूजा कशी करायची आहे, आणि वडिलांनी मुलांसाठी एक अतिशय सोपा उपाय करायचा आहे की जेणेकरून मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये खूप खूप प्रगती करतील. तर सगळ्यात पहिले सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या दसरा आहे, अतिशय हा महत्त्वाचा दिवस असतो. 3.5 शुभमुहूर्तांपैकी दसरा हा एक शुभमुहूर्त मानला जातो. प्रभू श्री रामांनी या दिवशी रावणाचा वध केला होता आणि वाईटावर चांगल्याची मात म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो. म्हणून अशा शुभ दिवशी आपल्याला ह्या झाडाच्या पानाचा उपाय करायचा आहे. तर आता बघा, दसऱ्याला सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करायचं आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, आणि आपण गाड्या वगैरे धुतो. गाड्यांना आपल्याला झेंडूच्या आणि आंब्याच्या पानांची माळ जी आहे तर ती व्हायची आहे. एकमेकांना आपण आपट्याची पानं म्हणजे सोनं देत असतो, शुभेच्छा देत असतो. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण दसऱ्यापासून करतो. यासोबतच बघा, उद्या दसऱ्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करा, गोमूत्र शिंपडा, हळद आणि कुंकवाने स्वस्तिक काढा मुख्य दरवाजावर. या गोष्टी आपल्या हातून झाल्याच पाहिजे. छोटीशी का होईना आपल्याला दारामध्ये रांगोळी काढायची आहे, कारण रांगोळीमुळे नकारात्मकता जी आहे तर ती खेचली जाते आणि वातावरण जे आहे ते सकारात्मक बनण्यासाठी मदत होत असते. म्हणून सरांना आपण रांगोळी काढत असतो. आता बघा, या दिवशी सरस्वती पूजनाला खूप महत्त्व आहे. तुम्ही मुलांच्या पाटीवर किंवा आपण ज्याला स्लेट म्हणतो किंवा एखाद्या वहीवर तुम्ही सरस्वती मातेचा मंत्र म्हणतो आपण किंवा त्यांची रांगोळी म्हणतो तर ती तुम्हाला पेनाने काढा किंवा तुम्ही हळदी आणि कुंकवाने काढा. एका कागदावर काढायची आहे, ती देवाराच्या इथे ठेवून आपल्याला त्याची पूजा करायची आहे. माझ्या देवाऱ्यामध्ये ऑलरेडी एक छोट्याशा स्लेटवर सरस्वती मातेचं हे यंत्र किंवा आपण त्याला रांगोळी म्हणतो तर ते आहे, त्याची मी पूजा करत असते. यासोबतच बघा, दसऱ्याला आपल्याला जे शस्त्र आहे ज्यापासून आपण कमवतो तर त्यांची पूजा करायची असते. आता शस्त्र म्हणजे बघा, समजा तुमचं पार्लर आहे तर पार्लरमधल्या ज्या गोष्टी आहे की ज्या गोष्टी वापरून आपण कमवत असतो तर त्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला पूजा करायची. तुम्ही IT कंपनीमध्ये जॉब करतात, मग आपल्याला लॅपटॉप लागतं बरोबर, तर लॅपटॉपची कम्प्युटरची पूजा करा. कसलं दुकान आहे तर दुकानातल्या वस्तूंवर हळदी कुंकू अक्षता अर्पण करा, त्यांची तुम्ही पूजा करा. अगदी सोप्या पद्धतीने आता समजा कम्प्युटरची पूजा करताय, हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, एक आपट्याचं पान अर्पण करायचं आहे आणि पूजा करायची. अशा प्रकारे आपण कमवतो त्या गोष्टींची आपल्याला उद्या पूजा करायची असते. आणि आता मी तुम्हाला सांगते की दसऱ्याला आपल्याला हे कुठलं झाड आहे त्याचं काय करायचं आहे. बघा, हे जे झाड आहे हे आमच्या अंगणामध्ये लावलेलं आहे. याची कुंडी मी तुम्हाला मागच्या वर्षी पण सांगितलं होतं की देवाच्या सामान जिथे मिळतं तिथे पण हे मिळतं, नर्सरीमध्ये पण मिळतं. शमीचं हे झाड आहे. तुम्ही जर बघायला गेले तर हे दिसायला लाजाळूचं जे झाड असतं ज्याला आपण हात लावल्यावर पानं चिटकतात तर त्याप्रमाणे हे दिसायला दिसतं, पण हे लाजाळूचं झाड नाही आहे, हे शमीचं झाड आहे. याला अगदी बारीक बारीक काटे आणि तुम्ही इथे बघाल याची पानं पण अगदी बारीक बारीक आहे. हे लाजाळूचं झाड नाही. बघा, मी याला टच करते, याची पानं चिटकत नाही आहे. लाजाळू वेगळं, कारण मला मागच्या वर्षी बऱ्याच कमेंट आल्या होत्या म्हणून मी आत्ताच क्लिअर करते. लाजाळू वेगळं आहे, शमीचं झाड वेगळं आहे. हे शमीचं झाड आहे, नर्सरीमध्ये तुम्हाला मिळेल. तर त्यामुळे तुम्ही हे आजच घेऊन आला तरी पण चालेल, किंवा तुम्हाला कुठे माहिती आहे की हे शमीचं झाड आहे तर याचे तुम्हाला पानं आणायचे आहे. अगदी 1 ते 2 तुम्हाला पानं तोडायची आहे. दसऱ्याच्या दिवशी नका तोडू, तुम्ही आदल्या दिवशीच तोडा. नमस्कार करायचा आहे पहिले झाडाला आणि मग तुम्हाला त्याचे पान तोडायचे आहे. आणि त्याच्यानंतर हे आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे. आपल्या सगळ्या अडचणी, त्रास, दुःख जे काही चालू आहे तर ते संपून जाण्यासाठी या शमीच्या झाडाची पूजा केल्याने खूप लाभ होत असतो. बघा, कोणाच्या इथे जवळपास असेल तिथे जाऊन तुम्ही त्याची पूजा करा तरी पण चालेल, किंवा तुम्ही घरी 1-2 पान तोडून आणले आणि मग पूजा केली तरी पण चालेल. हे बघा, आणि हे झाड मिळालं तर नक्की तुम्ही लावा. याला बघा, अगदी छोटीशी कुंडी आहे, फार जागा लागत नाही. तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात किंवा तुम्ही कुठे छोटं घर असेल तर तिथे सुद्धा हे ॲडजस्ट होतं. जसं आपण तुळशीची पूजा करतो ना तसं तुम्ही या झाडाची पूजा करू शकतात. झाड मिळालं तर नक्की दसऱ्याच्या दिवशी लावा. त्याला हळद कुंकू अक्षता वाहून त्याची पूजा करा, औक्षण करा, प्रार्थना करा की हे देवा, माझ्या घरामध्ये सुख आनंद अगदी भरभरून नांदू दे, माझ्या घराला कोणाची वाईट नजर नको लागू देऊ. असं तुम्हाला मनापासून जे काही तुमच्या मनामध्ये आहे तर ते तुम्हाला प्रार्थना करायची आहे. यासोबतच या शमीच्या झाडांच्या पानांचे बरेचसे उपाय आहे तर ते मी तुम्हाला सांगते. आणि हे पानं जर तुम्ही तोडून आणले तर ते तुम्ही बघा तुमच्या देवघरामध्ये ठेवा, तसेच राहू द्या जेवढे दिवस राहतील. तुम्ही एखाद्या कागदाच्या पुडीत बांधून ठेवले तरी पण चालेल. यासोबतच तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये ठेवू शकता. तुमचा कुठला बिझनेस आहे तिथे तुम्ही त्याच्या गल्ल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता.
आणि एखाद्या छोट्याशा वस्त्रामध्ये पण तुम्ही त्याची पोटली भरून बांधून ठेवू शकतात किंवा तुम्ही कागदामध्ये बांधून ठेवलं तरी पण चालेल. पण अतिशय हा प्रभावी उपाय आहे. तुमच्या धंद्यामध्ये, व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये तुम्हाला कुठलेही तोटा आपण म्हणतो तर तो सहन करावा लागणार नाही. बसलेला धंदा परत जोमाने सुरू होईल, एवढा हा प्रभावी उपाय आहे. यासोबतच बघा, या शमीच्या झाडाच्या मुळापाशी जी माती असते, थोडीशी माती आपल्याला कागदाच्या पुडीमध्ये ठेवायची आहे आणि ती तुम्ही देवाऱ्यात ठेवा किंवा देवांचं सामान जिथे ठेवता तिथे ठेवली तरी पण चालेल. तर ही माती घरामध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती येत नाही. वाईट ऊर्जेपासून घरातील सगळ्यांचा बचाव होतो. त्यामुळे तुम्ही याच्या मुळापाशी थोडीशी माती घ्या आणि ती तुम्हाला घरामध्ये ठेवायची आहे. जर बघा तुम्हाला कठोर परिश्रम करून सुद्धा यश मिळत नसेल, कष्टासोबत नशिबाची साथ मिळत नसेल, सतत तणावपूर्व वातावरण राहत असेल, तर तुम्हाला आणि तुम्ही नेहमी काहीतरी कुठल्या तरी विचारांमध्ये त्रस्त असाल, तर तुम्हाला विजयादशमीच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी काही उपाय करायचे. सगळ्यात पहिले बघा, घरातील एखादी व्यक्ती सतत निगेटिव्ह विचार करते की माझ्याकडून हे नाही होणार, मलाच सगळे असं करतात, मला हे नाही आवडत, मला इच्छाच नाही जगायची वगैरे. कोणत्याही वयोगटातले बघा, काही तरुण लोक पण असे करतात, म्हातारे लोक असे करतात. तर जर एखादी व्यक्ती सतत, आणि याच्यामुळे काय होतं, अशा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामुळे घरातील सगळ्यांनाच ती मागे खेचत असते. तर असं जर घरातली कुठली व्यक्ती करत असेल तर तुम्ही शमीच्या झाडाचं एक छोटंसं, हे जे लाकूड असतं, तुम्ही खालचं किंवा एक छोटासा ह्या शमीच्या झाडाचं जे खोड किंवा आपण त्याला लाकूड म्हणतो, छोटासा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे. तो देवाऱ्यासमोर ठेवायचा आहे. त्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. देवी आईला, आपल्या स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझा नवरा, माझा मुलगा किंवा ही व्यक्ती, त्यांच्या मनामध्ये असे वाईट निगेटिव्ह विचार येऊ नको देऊ, त्यांना सद्बुद्धी दे असं आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि नंतर मग हे छोटंसं लाकूड जे आहे, आपण बघा तावीज म्हणतो, गळ्यामध्ये वगैरे बांधतात किंवा एखाद्या छोट्याशा कापडामध्ये तुम्हाला ते व्यवस्थित दोराने बांधून ते त्यांच्या गळ्यामध्ये बांधायचं आहे. किंवा तुम्ही त्यांच्या जवळ ते नेहमी ठेवा. ते वॉलेट वापरत असतील, पर्स वापरत असतील किंवा त्यांच्या खिशामध्ये नेहमी तुम्हाला ते त्या व्यक्तीच्या ठेवायचं आहे. त्यामुळे ती व्यक्ती जे असे निगेटिव्ह विचार करते, नेहमी जर मानसिक तणावाखाली असते, तर ते कुठेतरी त्याच्यामध्ये सुधारणा होईल. ते निगेटिव्ह विचार करणार नाही, कुठेतरी सकारात्मक बदल तुम्हाला त्यांच्यामध्ये दिसून येतील. तर असं हे शमीचं झाड खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तुळशी वृंदावन, आता बघा ह्या झाडाच्या खाली इथे छोटंसं तुळशीचं रोप पण उगवलेलं आहे. तुम्ही असं पण करू शकतात, जर तुळशीच्या झाडाशेजारी पण तुम्ही हे लावू शकतात. आणि जसं आपण रोज तुळशीची पूजा करतो तर त्याप्रमाणे तुम्हाला याची पूजा करायची आहे. अतिशय हे प्रभावी उपाय आहे. तसंच बघा, आता वडिलांनी मुलांसाठी काय उपाय करायचा आहे दसऱ्याच्या दिवशी, तर जसं मी ललिता पंचमीला सांगितलं होतं की आपल्याला सरस्वती मातेचं बीजमंत्र एम लिहायचं आहे, तसंच तुम्हाला शक्यतो वडिलांनी करावं. वडील नसतील, बाहेरगावी असतील, तर आईने वगैरे घरातल्या इतर लोकांनी केलं तरी पण चालेल. मुलांच्या जिभेवर मधामध्ये सोनं किंवा दर्भाची काडी किंवा चांदीची, तुमच्या कानातल्याची पण तुम्ही घेऊ शकता, ते तुम्हाला मधामध्ये किंवा बोटाने पण बोट बुडवून तुम्हाला मुलांच्या जिभेवर ओम काढायचा आहे. ओम जो असतो, आपण ओम गंगणपते नमः म्हणतो, तर ओम तुम्हाला काढायचा आहे. अगदी लहान मुलं नाही, जे वरचं खातात, तर त्यांच्यापासून अगदी कॉलेजचे मुलं असतील त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. आणि ओम काढायचा आहे आणि देवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाची त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती होऊ दे. हा उपाय तुम्हाला दसऱ्याच्या दिवशीच करता येतो आणि नक्की करा. यासोबतच बघा, दसऱ्याच्या दिवशी, कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही गुप्तदान करा. दानाला खूप महत्त्व आहे. गुप्तदान म्हणजे काय बघा, तुम्ही ज्याला दान करताय, ज्या व्यक्तीला दान करताय, त्याला सुद्धा कळायला नको. आता गुप्तदान म्हणजे बघा, एखादं कोणी गरीब वगैरे असेल, तिथे तुम्ही वस्त्र येऊन ठेवू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही मंदिरामध्ये झाडू ठेवून देऊ शकतात. अशा प्रकारे तुम्हाला गुप्तदान करायचे. गुप्तदानाचे खूप फायदे आहे. आणि कुठल्याही, जरी गुप्तदान नाही जमलं, तुम्ही एखाद्या व्यक्तीला समजून दिलं तरी पण चालेल, पण दान करा यथाशक्तीने. 5 रुपये 10 रुपये काहीही असेल तरी तुम्ही दान करत जा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, आत्ता दसऱ्यापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत रोज तुम्हाला रात्री चंद्राकडे पापणी न लावता, चंद्राकडे तुम्हाला 15 सेकंद, 30 सेकंद, 40 सेकंद, जेवढा जास्त वेळ जमेल तेवढं तुम्हाला बघायचं आहे. म्हणजे कंटिन्यू तुम्हाला चंद्राकडे दसरा ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत. का ते मी तुम्हाला सांगते. आणि ज्यांना डोळ्यांचे आजार आहे त्यांनी तर नक्की हा उपाय करायचा आहे. बघा, या काळामध्ये चंद्राचे जे किरण आहे त्यामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा असते आणि त्यामुळे आपण जर कंटिन्यू डोळे एकटक लावून जर चंद्राकडे बघितलं तर मोठ्यात मोठे आजार दूर होण्यासाठी मदत होते. लहान मुलं बघा आजकाल मोबाईल, लॅपटॉप वगैरे खूप बघतात आणि अगदी लहान मुलांना तर 10 पैकी 7 ते 8 मुलांना चष्मा असतोच. माझ्यासुद्धा मुलीला चष्मा आहे, तिला बाय बर्थ आहे. तर बघा, तिला सुद्धा मी दरवर्षी हा उपाय करत असते. दसरा ते कोजागिरी पौर्णिमा, जेव्हा या दिवसांमध्ये रात्री वेळ मिळेल तुम्हाला, तेव्हा चंद्राकडे
चंद्राकडे 15 ते 20 सेकंद 30 सेकंद जेवढा जास्त वेळ जमेल चंद्राकडे एकटक बघायचं आहे. हा नैसर्गिक उपाय तुम्ही करा. बघा ड्रॉप्स वगैरे टाकून आहे ना डोळ्यांवर त्याचे दुष्परिणाम होतात आणि त्यात खूप केमिकल्स वगैरे असतात त्यामध्ये. तर त्याच्यामुळे तुम्ही असे काही डोळ्यांचे आजार असतील तर नक्की हा उपाय करा, तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा दसरा हा वाईटावर चांगल्याची मात म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी आपण रावण दहन करतो. आपण पण माणूस आहे, प्रत्येक माणूस धुतल्या तांदळाचा नसतो. 100% परफेक्ट असा एकही माणूस तुम्हाला सापडणार नाही. आपल्याकडून पण कळत नकळतपणे काहीतरी चुका होत असतात. म्हणून आपल्याला उद्या दसऱ्याच्या दिवशी आपल्या स्वामींसमोर किंवा देवी आईला देवाऱ्यासमोर तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे देवी आई, माझ्यातील वाईट गुणांचा नाश होऊ दे. नाक घासून तुम्ही माफी मागायची आहे. माझ्यातील अहंकार, रागीटपणा, चिडचिडपणा हा कमी होऊ दे. माझ्यातील ज्या काही वाईट गोष्टी अवगुण आहेत तर त्या बाहेर जाऊ दे. असं आपल्याला देवी आईला नाक घासून माफी मागून प्रार्थना करायची आहे. कारण बघा जेव्हा आपल्यातले अवगुण बाहेर पडतील तेव्हाच मग आपण केलेल्या सेवेचं, आपण केलेल्या कामाचं आपल्याला फळ मिळत असतं. कारण एखादी गोष्ट आपण भरपूर सेवा करतोय, उपाय करतोय, पण आपल्या मनात दुसऱ्यांबद्दल नेहमी काहीतरी हेवेदावे, अगदी म्हणजे जळावृत्ती वगैरे असं असेल ना तर कधीही आपण केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही. तर असा हा दसरा 3.5 शुभमुहूर्तांपैकी अतिशय शुभमुहूर्त आहे. हा दिवस वाया न जाऊ देता अगदी मी सोपे उपाय सांगितले, फार काहीही आपल्याला वेळ लागणार नाही. नक्की करा. शमीचं झाड तुम्हाला मिळालं तर नक्की आणा आणि मिळतं, नर्सरीमध्ये मिळतं. आमच्या इथे जिथे देवाचं सामान आहे केंद्राच्या इथे आमच्या इथे एक देवाचं सामान मिळतं, त्या ताईंकडे शमीचं झाडसुद्धा मिळतं. तर तिथून मी हे मागच्या वर्षी आणलेलं आहे. छोटं होतं तर जवळपास बऱ्यापैकी ते मोठं झालेलं आहे. तर हे तुम्ही कुंडीत पण लावू शकता. तर नक्की दसऱ्याच्या दिवशी तुम्ही हे उपाय कराल अशी मी अपेक्षा करते. व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.